नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या 2026च्या निवडणुकांच्या अंतर्गत आज चांदापुरी येथे चांदापुरीतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. गावचा नेमका पाठिंबा कोणाला? गावाची प्रतिक्रिया नेमकी काय? याविषयी आपण जाणून घेतोय. सगळ्यात महत्वाचं काम आम्हाला रामभाऊ सातपुतेने निकम वस्ती व सरदार वस्ती डीपी दिला आणि सगळी कामं रामभाऊ सातपुते करतात. आणि रामभाऊ सातपुते खरंच माणूस योग्य प्रेमळ मनाने कामं सगळी करतात. आणि राम सातपुत्यांचं आम्ही सगळीजण त्यांच्या पाठीशी आम्ही राहू कायमस्वरूपी. चांदापुरी गावातील बूथ प्रमुख म्हणून ओळखले जाणारे आदरणीय तुकाराम मिसाळ आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? काय परिस्थिती आहे गावात? गावाची परिस्थिती अशी आहे की भाजपच्या पाठीमागं पूर्ण गाव आहे आणि कमळाला मत म्हणजे विकासाला मत असं या गावातनं समजलं जाते. त्याच्यामुळं आम्ही कमळाच्या पाठीमागं आहे आणि 100% कमळाचं काम आम्ही पूर्ण ताकदीने करू एवढं. ठीक आहे. तर चांदापुरी गावातील ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? आपण माजी सरपंच होता आणि आपण पूर्णपणे या तालुक्याचं किंवा या गावाचं राजकारण आतापर्यंत बघितलेलं आहे. आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? आजची जी परिस्थिती आहे, आज चांदापुरीमध्ये मी राहतोय, पठाण वस्तीमध्ये बी माझं मतदान आहे. तर भाऊसारखी माणसं प्रामाणिकपणे काम करते. आमच्यासारखी अल्पसंख्याक असू द्या आणि कुठल्याही बी समाजाची माणसं असू द्या, तर त्या समाजाला न्याय देण्याचं काम फक्त रामभाऊच करू शकतो. मी मागं बी काही लोकांच्या कडे होतो, 30-35 वर्ष मागे बी राजकारण केलं, तर त्यांचं राजकारण भाऊचं राजकारण त्याच्यामध्ये आसमानचा फरक आहे. आणि भाऊसारखा माणूस या तालुक्याला असावा आणि नेता कसा असावा हे भाऊनच फक्त दाखवून दिलेला आहे. तर मुस्लिम समाज जो आमचा आहे, पठाण वस्ती असेल किंवा इथला असेल, लोक म्हणतात मुस्लिम समाज मत देणार नाही. तर मुस्लिम समाज हा 100% बोतावरनं कळणार आहे की बाबा मुस्लिम समाज मत देणार आहे का नाही देणार आहे, ते कळणार आहे पेटीच्या द्वारे. आता कसं आहे, समोरची माणसं असू द्या, कोणी बी असू द्या, काय म्हणणार आहे ती. तर परिस्थिती बदललेली आहे. चौकड मुस्लिम समाज सुद्धा मतदान भाजपला भरपूर देणार आहे. गावची परिस्थिती बदलते आपण बघताय. ह्या ज्या निवडणुका असतात ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जाणाऱ्या निवडणुका असतात. तर काय सांगाल? गावामध्ये जी परिस्थिती बदलते, कोणती कोणती गावं आपल्या गावांमधली कामं महत्वाचे झालेत असं अहो, आमच्या समाजाचं कब्रस्तान असू द्या, आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ती ठिकाण पवित्र आज रामभाऊनी केलं. आजपर्यंत पठाण वस्तीचं असू द्या, चांदापुरीमध्ये असू द्या, अनेक ठिकाणी असू द्या, म्हणजे आमचा समाज चांदापुरी पठाण वस्तीमध्ये भरपूर आहे. आणि सर्व लोकांनी ठरवलंय आज आमच्या समाजाने की बाबा कमळाच्या मागं जायचं असं ठरवलंय. गावातील प्रतिष्ठित नागरिक आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या राजकारणाचं खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकतात. सांगाल काय परिस्थिती आहे आणि काय होईल? सद्यस्थितीला सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळ जोरात चालू आहे आणि ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वबळाचा नारा आहे. 65+ एकूण जिल्हा परिषदेच्या 68 जागा आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीचे गण आहेत. कोरडवाडीची पंचायत समितीमध्ये सौ चांगोनाबाई बोरड ह्या पंचायत समितीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या खुडूसगावच्या सौ ठवरे हे आहेत. आणि तालुक्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता गेल्या महिन्यामध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 29 पैकी 27 ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक जिंकलेली आहे. आणि या राज्यामध्ये सध्या देवाभाऊ राज्यामध्ये जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री जयाभाऊ आणि या माळशिरस तालुक्यामध्ये रामभाऊ असा आणि हा त्रिवणी संगम आहे. माळशिरस तालुक्यामध्ये सद्यस्थिती पाहता मागासवर्गीयांच्या ठिकाणी 9 जिल्हा परिषदेमध्ये 6 ठिकाणी एकाच गटाचे उमेदवार आहेत
आणि 3 ठिकाणी एका गटाचे उमेदवार आहेत. आणि त्यापैकी रिझर्व्ह जे राखीव मतदारसंघ आहेत, त्यामध्ये एकाच कुटुंबातले सगळे सदस्य आहेत. आणि हा मागासवर्गीय खूप मोठा अन्याय आहे. एकंदरीत मागासवर्गीयांनी जर बुद्धी जर स्मरून मतदान केलं, तर त्यांच्या आता असं लक्षात येईल, की मातंग समाजानं वेळापूरच्या असा एक निश्चय केला, की काल रात्री, की काही जरी झालं तर हे आपल्या जातीवरचं परकीय अतिक्रमण हे परतवून लावायचं. ओपनच्या ठिकाणी बी ती स्वतःच उभा राहतात. राखीव सीटमध्ये बी ते स्वतःच उभा राहतात. आणि 2 कुटुंबामध्ये 27 पैकी 17 उमेदवार आहेत. 2च कुटुंबामध्ये. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची नसते. कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि कार्यकर्त्याला संधी फक्त या तालुक्याचे आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुतेच देऊ शकतात. ही माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व गावकऱ्यांना विनंती आहे. निकम वस्तीचा डीपी गेली कित्येक वर्षाचा ज्वलंत प्रश्न माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी 1-2 दिवसात निकालामध्ये काढला. आणि आता सद्यस्थितीला त्यांना अखंडपणे पूर्ण दाबाने वीज पुरवठा होतोय. आरोग्याचा प्रश्न असेल तर आतापर्यंत ज्या लोकांची हृदयाची धडधड चालू झालेली आहे, चालू होते, हे केवळ आणि केवळ श्रेय माझे आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते साहेबांना आहे. यापूर्वी बी चांदापुरी गावामध्ये 7 कोटी रुपयाची कामं रामभाऊ सातपुतेने दिली. आणि आता आपण ज्या प्रांगणामध्ये उभा राहत आहोत, ते प्रांगण सुशोभीकरण माझे आमदार रामभाऊ सातपुते साहेबांच्या फंडातूनच झालेलं आहे. चांदापुरी गावचा दैवत मारुती मंदिर हे क वर्ग क्षेत्रामध्ये माझे आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी बसवलेलं आहे. दुसरी गोष्ट, बाळूमामाच्या मंदिराला सुद्धा फंड सभा मंडप बी रामभाऊ सातपुते साहेबांच्या फंडातनं झालेला आहे. तर गावचा विकास, तालुक्याचा विकास फक्त रामभाऊ सातपुतेच करू शकतात. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत परकडपणे खिंड लढवणारा आणि एकमेव असा माणूस जो चांदापुरीमध्ये परकडपणे आदरणीय रामभाऊ सातपुते यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले शाहिदभाई शेख यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. काय सांगाल शाहिदभाई, काय प्रतिक्रिया आहे गावाची? नमस्कार. गावाची प्रतिक्रिया म्हणजे आतापर्यंत आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून गावात विकास कामे भरपूर झालेली आहेत. ह्या विकास कामाच्या जोरावरच निमगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्योतिताई ठोरे व गोरवडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सांगुणाबाई गोरड हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे. ह्याचं कारण एवढं की आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून विकास कामे एवढी झालेली आहेत. आता ही बघा, ही ग्रामपंचायत परिसर मिनी महाबळेश्वर म्हणून ह्या चांदापुरीत ओळखला जातो. हा जी विकास झालेला आहे परिसरांचा, आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या माध्यमातून झाला. चांदापुरी गावात कमीत कमी 95% दलित वस्तीतले रोड आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून झालेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून माईसरस पिलिओ रोडचं काम अखंडपणे सुरुवात झाली नव्हती. चांदापुरीतील लोकांनी जर समजा माईसरसला जावं लागलं असेल, कुठल्या पोलिटिशियनच्या कामाला असू द्या, तहसीलच्या कामाला असू द्या, तर चांदापुरीचा माणूस गारवड मार्गे, गोरवडी मार्गे माईसरसला जात होता किंवा इकडून निमगाव मार्गे निमगाव पाटीवरून जात होता. हे रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून हा रोड झाला. त्याच्यामुळं चांदापुरीचं अर्थचक्र बी बदललं आणि चांदापुरी गावातील लोकांची सोय झाली. हा चांदापुरीच्या लोकांसाठी फायदा आमदार रामभाऊ सातपुते साहेबांमुळे झाला. त्याच्यामुळे चांदापुरी गावातून ह्या दोन्ही उमेदवाराला 100% लीड मिळेल. दुसरा एक विषय आपला कुसमोड मळवली रोड म्हणजे गारवडवरून येणारा हा बी रोड आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपये आमदार रामभाऊ सातपुते यांनी टाकले आणि त्याचं आता काम चालू आहे. ह्याचा बी फायदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 100% होणार आहे. बरं, निकम वस्ती सरता वस्तीत एक डीपीचा प्रलंबित प्रश्न एक 8-9 वर्षापासून होता. लोकांची बाबा डीपी झाल्यानंतर लोकांची गैरसोय पूर्णपणे होत होती. आज डीपी झाल्यामुळं लोकांना बाबा एवढी लोक खुशीमध्ये आहेत की कमीत कमी ते म्हणतात आम्ही रामभाऊचं आणि कमळ ही चिन्ह फक्त बघणार. त्याच्यामुळं येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली
कमळ चिन्हाला भरघोस लीड मिळणार आहे आणि चांदापुरीतून आम्ही निश्चय केला आहे की कमीत कमी 400 मताचं लीड दोन्ही उमेदवाराला आम्ही देणार आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलं की चांदापुरी गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीचं रणशिंग फुकलं गेलेलं आहे. प्रचार सभांना सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहत आहात की गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया या माध्यमातून आपण घेतलेल्या आहेत. नेमकं आपण कुठे उभा आहोत हे गावकरी स्पष्टपणे सांगत आहेत आणि त्यांची काय अपेक्षा आहे या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचलेली आहे. नक्कीच अशा प्रत्येक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.